राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे, कारण अजित पवार यांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी उभारण्याबाबत चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडू आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन अजित पवार नवीन आघाडी उभारण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना सोबत घेतल्यास लोकसभेसारखाच फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपने अजित पवार यांच्यासोबत तिसरी आघाडी उभारण्याचा पर्याय ठेवलेला आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। वंचित आणि एमआयएम सारख्या पक्षांसोबत तिसरी आघाडी उभी राहिल्यास याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसू शकतो। त्यामुळे भाजपने आता सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी अजित पवार यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करण्याची तयारी केल्याची सध्या चर्चा रंगलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, खरं तर मागच्या विधान परिषद निवडणुकांनंतर जी काही मोठी घडामोड घडलेली होती ती देखील आता आठवणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये नवी खेळी सुरू आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच आपल्याला माहिती आहे, आता नुकतंच लोकसभा निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मुस्लिम, वंचित आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात मतदान पडलेलं आहे। एक गट्टा मतदान झालं आहे। एवढं तर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा सुद्धा पराभव झाला होता दिंडोरी येथून। ते शेतकऱ्यांविरोधात सुद्धा केंद्राच्या ज्या योजना आहेत ते शेतकरी विरोधक आहेत असा एक प्रचार चालू होता महाविकास आघाडीकडून। त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता। या पार्श्वभूमीवर आता अजित पवार तिसरी आघाडी निर्माण करू शकतो, कारण वंचित, एमआयएम आणि शेतकरी संघटना या तिन्ही पक्षाला जर एकत्र घेतलं तर अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांना जागा वाटप शेअरिंग बाबत पण खूप मोठ्या अडथळा निर्माण होऊ शकतो। त्याच पार्श्वभूमीवर भाजपने नवी चाल किंवा नवीन रणनीती आखली असेल की अजित पवार यांना तिसरी आघाडी स्थापन करून महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जो फायदा झाला होता वंचित, मुस्लिम आणि शेतकरी याचा फायदा कुठं ना कुठं त्याचे डिवायडेशन व्हायला पाहिजे, मत विभागणी व्हायला पाहिजे। खरं तर आता आगामी काळात काय मोठ्या घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सध्या दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी मोठी आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी 288 जागांचा सर्वे करणार आहे। 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या आणि त्या जागा राष्ट्रवादीकडे राहणार आहे। या सर्वेमध्ये 288 जागांमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असतील त्या जागांवर दावा करण्यात येणार आहे। प्रफुल्ल पटेल यांनी साम टीव्ही सोबत अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती आता दिलेली आहे। दुसरीकडे सोडून जाणाऱ्यांना अजित पवार यांनी इशारा दिलाय आणि जे पक्ष सोडून जातील त्यांच्या जागी नवी टीम तयार करणार असा इशारा सुद्धा अजित पवार यांनी दिलेला आहे। प्रत्येक जण आता आपापल्या परीने सर्वे करतील आणि तिघांचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे 2 सर्वे एका बाजूला जातील तिथे प्रत्येक जण आता आपापल्या परीने सर्वे करतील आणि तिघांचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे 2 सर्वे एका बाजूला जातील तिथे